महाराष्ट्राची राजनीती इतक्या भयंकर स्वरूप घेत आहे या इलेक्शन मध्ये की त्याची हद नाही. हद यासाठी म्हणतो आहे की काही गद्दार महाराष्ट्रात तयार झालेले होते. आता ते गद्दार एकमेकांसोबत जोडून राहिले. जे एकमेकांना शिवाय द्यायचे तेच आता सोबत जोडून इलेक्शन लढते आहे. का तुम्ही अण्णा मत द्याल, यांना जिंकून आणा? नाही, याच्यापेक्षा अपक्षाला द्या. तो तरी एकतर काम करेल नाहीतर पैसा कमवेल. दोनच गोष्टी होईल ना. का फरक पडतो? श्रीमंताला श्रीमंत बनवण्यापेक्षा एका गरीबाला श्रीमंत बनवा. अपक्षाला निवडून द्या. काही नाही, काँग्रेस नाही, बीजेपी नाही, शिवसेना नाही, काही नाही. अपक्ष, फक्त अपक्षाला निवडून द्या. तो अपक्ष कोणताही असो. अरे असेल कोण ना कोणी चांगला व्यक्ती ज्याचं नाव नसेल, त्याच्या घरी रांगून पहा तो कसा काम करतो, काय करतो. द्या त्याला निवडून. एकतर काम करेल नाहीतर श्रीमंत होईल. काही फरक पडत नाही. या महानगरपालिकेमध्ये अपक्षाला निवडून द्या. बस, अपक्षाला.